बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं पेढे वाटप हे वादात सापडताना दिसतंय। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये वामन म्हात्रे आरोपी आहे। आरोपी वामन म्हात्रेंना या ठिकाणी पेढे वाटलेले आहेत। महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेचं पेढे वाटप पाहायला मिळतंय। अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। आंदोलनावेळी हा निषेध व्यक्त होत असताना म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता। पत्रकार मोहिनी जाधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेलं होतं। वक्तव्यानंतर वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालेला होता। विनयभंग आणि ॲट्रॉसिटी प्रकरणात म्हात्रेंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देखील देण्यात आलेलं आहे। आज जो बदलापुर का जो वातावरण था, मेरी माता बहन सब भयभीत थी कि उनको लग रहा है कि बदलापुर में हमको रहने के लिए सेफ्टी है कि नहीं, मेरे बच्चे स्कूल में जा रहे हैं वो सेफ्टी है कि नहीं। इसका प्रायश्चित ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब ने साबित करके दिखाया है कि जिससे कोई मेरे माता बहन के ऊपर अन्याय होएगा उसके पीछे हम पूरा महाराष्ट्र शासन और महाराष्ट्र की पुलिस खड़े रहेंगे। बदलापूरच्या माजी नगराध्यक्षांचं हे वक्तव्य आपण ऐकलं, पण याच माजी नगराध्यक्षांनी मात्र बदलापूर प्रकरणात खरं तर जेव्हा रोष व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, तेव्हा महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा म्हात्रेवर आरोप आहे। अशा या म्हात्रेंना मात्र काल एन्काउंटर झाल्यानंतर पेढे वाटत वक्तव्य केलेलं आहे। महिला सुरक्षेविषयी वक्तव्य करण्यात आलेलं आहे या म्हात्रेकडून। अक्षय एन्काउंटर नंतर वामन म्हात्रेंचा पेढे वाटप वादात सापडताना दिसतंय। या सगळ्या विषयी प्रतिक्रिया देण्याकरता सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय ही दृश्य पाहिल्यानंतर पहिलं वाक्य येतंय? काय हिडीस प्रकार आहे हा? खऱ्या अर्थानं जर वामन म्हात्रेंना अटक झाली आणि त्यांच्यावर कारवाई जी झाली तर महाराष्ट्र पेढे वाटेल। कारण ही जी मानसिकता राजकीय नेत्यांमध्ये आहे ती पहिली ठेचली पाहिजे आणि ती जी मानसिकता वामन म्हात्रेकडे आहे त्याला संरक्षण देण्याचं काम, त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे सरकार करतंय। त्यामुळे आता काय सगळंच कारभार आता अति झाला आणि हसू आला छत्रीचा प्रकार चाललेला आहे। धन्यवाद सावंत साहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।